राम राम शेतकरी मित्रांनो, आज आपण श्री छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वैजापूर तालुक्यामध्ये आमचं प्रॉपर गाव असणारं निमगोंदगाव या गावामध्ये आहे। तर मित्रांनो, बऱ्याच वेळेस आपण म्हणतो की खराब वातावरणामध्ये कांदा येत नाही आणि यावर्षी कांद्याला वातावरण चांगलं नाही, पण अशा खराब वातावरणाला मात करत एका तरुणाने एक आदर्श प्लॉट आपल्या समोर आणलेला आहे। तो कांदा आपण जर बघितला तर खरंच आश्चर्यदायक धक्का बसेल असा कांदा त्यांनी आणलेला आहे। आणि तर चला मित्रांनो, आपण त्या तरुणालाच भेटू की जो तरुण सुशिक्षित बेरोजगार आपण ज्याला म्हणतो असा तो तरुण आहे। एकदम प्रोफेशनल ग्रॅज्युएशन होऊन सुद्धा काय करावं या शोधात असताना त्यांनी एक सहज शेती चांगल्या प्रकारे कशी डेव्हलप करता येईल या उमेदीमधून शेती सुरुवात केली आणि ती शेती एकदम जबरदस्त ते करतात। तर असे तरुण कोण आहे आपण त्यांना जाऊन भेटू, प्रत्यक्ष भेटू। राम 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 राम। तर शेतकरी मित्रांनो, हे आहेत प्रगतशील शेतकरी बाबासाहेब पाटील दगळे। तर बाबासाहेब पाटील दगळे यांना आपण भेटून विचारू की हा कांदा लागवड कधी केली होती आपण? भाऊ, 4 तारखेला केली होती, 4 सप्टेंबरला। 4 सप्टेंबरमध्ये लागवड केली होती। तर त्यावेळेस वातावरण समजा खराब होतं, बरोबर आहे की नाही? हां, जास्त धुक्याचं वातावरण होतं त्यावेळेस। म्हणजे धुक्याच्या वातावरणात त्यांनी लागवड केली होती। आणि कांद्याची आपण साईज पहा मित्रांनो, साईज काय जबरदस्त झालेली आहे। साईज पाहिल्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष पाहणीसाठी इथं किरण भाऊ सामृत, बाबासाहेब पाटील दगळे आणि आमचे कॅमेरामन सह आम्ही 4 व्यक्ती आहोत की प्लॉट पाहिल्यानंतर खरंच आश्चर्यदायक असा धक्का बसतो। तर यांनी काय नियोजन केलेलं आहे ते मी थोडक्यात सांगतो मित्रांनो, की सुरुवातीपासून योग्य वेळेमधून ज्या वेळेस समजा धुकं येईल किंवा धुकं चालू राहील अशा वेळेत त्यांनी योग्य वेळेत फवारण्या घेतल्या। प्रत्येक फवारणीचं वर्णन करत जर गेलो मित्रांनो आपण तर व्हिडिओ खूप मोठा होईल। त्यामुळे फक्त आपण त्यांना विचारू की योग शक्ती कृषी सेवा केंद्र यांच्याकडून घेतलेले जे मार्गदर्शन आहे बाबासाहेब भाऊ, तर तुम्हाला कसा रिझल्ट वाटला? आम्हाला आमचे योग शक्ती कृषी सेवाचे प्रोपरायटर्स अनिल भाऊ सामृत यांनी आम्हाला प्लॉटवर येऊन वेळोवेळी मार्गदर्शन केलं। ज्यावेळेस वातावरण खराब झालं त्यावेळेस त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, कोणती फवारणी करायची, कोणतं खत मारायचं, त्यांनी प्लॉटवर येऊन डायरेक्ट व्हिजिट देऊन सांगितलं। त्यामुळे आज हे कांद्याची परिस्थिती अशी ती डायरेक्ट तुम्ही समोर बघू शकता। जर आपण म्हणतो ना की ज्यावेळेस समजा वातावरण खराब वातावरणामध्ये कांद्याची साईजच बनत नाही आणि साईज बनण्यासाठी प्रत्येक व्यक्ती परेशान आहे, तर अशा खराब वातावरणामध्ये थोडक्यात सांगायचं म्हणजे मित्रांनो, मुगाच्या शेतामध्ये ज्यावेळेस आपण कांदा करतो तर प्रत्येकजण म्हणतो वाकडे झाले, तिकडे झाले, वाळून गेले, पिळाला, मराला। तर बाबासाहेब आपल्या कांद्यामध्ये असं काही प्रकार दिसला का आपल्याला? काहीच प्रकार नाही झाला आणि हे पूर्ण 1.5 एकरचा प्लॉट हा मुगाच्या वावरामधला आहे डायरेक्ट। म्हणजे मुगाच्या वावरात असताना सुद्धा त्यांनी इतके जबरदस्त कांदे आणले। मार्गदर्शन आमचे योग्यच आहे, पण शेतकऱ्याची मेहनत खूप महत्त्वाची मित्रांनो। तर असे सुशिक्षित शेतकरी असल्यामुळे त्यांना योग्य वेळेत योग्य ट्रीटमेंट आम्ही दिली, योग्य सल्ला आम्ही दिला, त्यामुळे त्यांचे कांदे एकदम जबरदस्त आले मित्रांनो। आपण मागील वर्षी त्यांना किती आवड झालं हे त्यांच्याकडून समजून घेऊ मित्रांनो। मागील वर्षी आम्हाला अर्धा एकरमध्ये समजा 59 क्विंटल कांदे निघले होते। अर्धा एकरामध्ये 59 क्विंटल आवरेज त्यांना मागील वर्षी आलं होतं आणि आता ह्या वर्षी परिस्थिती त्याच्यापेक्षाही चांगली आहे। त्याच्यामुळे तुम्हाला किती आवरेजची अपेक्षा आहे समजा यावर्षी? आता यावेळेस तरी समजा एकरी 150 क्विंटलची अपेक्षा आहे। बाबासाहेब भाऊ, नक्कीच तुम्ही 150 क्विंटलच्या प्लस नक्की जाणार। त्याच्या आपल्याकडे नंतर पावतीचे फोटोज पण असणार, याच्यात काही दुमत नाही किंवा शंका नाही, कारण तुम्ही केलेलं जे नियोजन आहे ते एकदम योग्य नियोजन केलेलं आहे आणि योग्य वेळेत स्प्रे घेतलेले आहे। तर मित्रांनो, अशी साईज बनण्यासाठी आपण थोडक्यात थोडंसं जाणून घेऊ की ही साईज बनण्यासाठी काय करावं लागेल। तर मित्रांनो, चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक की ज्यामध्ये आपले म्हणजे की कुठल्याही कंपनीचं वर्णन न करताना मी सांगत असतो की प्रत्येक वेळेस प्रत्येक कंपनीचं वर्णन न करताना कुठल्याही कंपनीला महत्त्व न देताना टेबुकोनाझोल नावाचा जो घटक असतो तो करप्यासाठी काम करतो, तो घटक घेऊन 05234 आणि त्यासोबत आपल्या एकंदर साधंसं कीटकनाशक जर घेतलं मित्रांनो तरीही शेवटच्या फवारणीला चांगले रिपोर्ट येतात। आणि तुम्हाला जर कांद्याच्या संदर्भात कुठलेही प्रश्न असतील तरी आम्हाला कॉल नक्की करा आणि आमच्याशी संपर्क नक्की साधा। धन्यवाद। जय जवान, जय किसान।